नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। बाहेर मस्त वातावरण झालेलं पावसाचं। मग मी नाश्त्यासाठी चपाती आणि थापोळं केलेलं। आता थापोळ्याला तुमच्याकडे काय बोलतात? कारण आमच्याकडे थापोळं पण बोलतात, धिरडं पण बोलतात आणि बेसनपोळी पण बोलतात। तर मग नाश्ता वगैरे करून आवरून मी निघाले ऑफिसला जायला। ऑफिसमधल्या कामाचं टेन्शनपेक्षा आम्हाला ऑफिसला वेळेवर पोचायचं जास्त टेन्शन असतं। परत आता 8 दिवसांनी पावसाने आगमन केलेलं, आता पण चांगलंच जोरदार चालू आहे। दुपारी लंच ब्रेकमध्ये बघू शकता मुलं किती पावसात भिजत आहेत। त्यांना टीचर ओरडत होते तरी पण ते मुद्दाम पावसात जात होते। शेवटी त्यांचं ते एक वय असतं, आपण पण आपल्या लहानपणी असंच केलेलं असतं। मग चहा वगैरे घेऊन मग मी निघाले घरी जायला। ते घ्यायला येणार होते, त्याच्यामुळं मग थोडंसं चालत वगैरे मी बाहेर आले आणि ते तोपर्यंत मस्त 2-3 शूट करून घेतले। त्यांना मग 5-6 वाजता भूक लागतेच, म्हणलं आपण बन मस्का आणि चहा वगैरे काहीतरी थोडंसं खाऊन जाऊ। मग आम्ही गेलो गुडलकला। चहा ठीक होता, म्हणजे बन मस्का छान होता, चहा एवढा आम्हाला खास नाही वाटला। खाऊन मग आम्ही निघालो घरी जायला। मी जातानाच चिकन घेतलं, म्हणलं आपण आज चिकन बिर्याणी करू। चिकन बिर्याणी म्हणजे प्रॉपर दम बिर्याणी नव्हती केली मी, ही आमची गावठी स्टाईल मसाले भात बिर्याणी होती। तर गावाला ही फेमस असते, जास्त गावाला कोण दम बिर्याणी नाही बनवत। आत्ता ती क्रेज चालू झाली जास्त दम बिर्याणीवाली, नाही तर आधी मी तरी आत्ता हे 4-5 वर्षामध्ये मला दम बिर्याणी कशी असते काय असते ते समजलं आहे। नाहीतर आम्ही इतके वर्ष अशीच गावठी चिकन बिर्याणी खात होतो। मग मी बिर्याणी वगैरे करून घेतली, मस्त झालेली एकदम। मी ह्याची डिटेल रेसिपी टाकणार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, कारण खूप छान लागतं आहे। आमच्या म्हणजे गावाकडे तर फेमसच असते। गावाकडं लोकांना काम असतात, त्यांना दम बिर्याणी करणं एवढा वेळ नसतो। आणि गावाकडं पार्टीसाठी पण ही बिर्याणी खूप फेमस आहे, डायरेक्ट मसाले भात। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय बाय।